मी रात्री माझ्या नवऱ्याच्या घरी झोपायचे आणि सकाळी उठल्यावर मी आमच्या शेजारच्या काकांच्या घरात असायचे. असं नेमकं का होत होतं तेच मला समजत नव्हतं. पण एक दिवस मध्यरात्री मला अचानक जाग आली आणि समोरचं दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण आमच्या शेजारचे 60 वर्षांचे वयस्कर काका मला त्यांच्या कडेवर उचलून जोशातच, मी प्रिया, माझं नवीनच लग्न झालं होतं. वयाच्या 19व्या वर्षी माझ्या आईवडिलांनी माझं लग्न लावलं होतं. त्यांचं म्हणणं होतं की लवकर लग्न झालं तर तुला तुझा संसारही पुढे सोयीस्कर होईल. माझा नवरा दिनेश दिसायलाही फार सुंदर होता, त्यामुळे मला माझ्या मनासारखा मुलगा मिळाला होता असं म्हणायला हरकत नाही. दिनेश हा एकटाच होता, तो अनाथ होता. त्यामुळे माझ्या आईवडिलांनी त्याच्यासोबत माझं लग्न लावून एक पुण्याचं काम केलं होतं. आम्ही ज्या ठिकाणी राहायचो ते ठिकाण खूप सुंदर आणि शांत होतं. त्या दिवशी मी आमच्या घराच्या बाहेरच्या अंगणात झाडू मारत होते. तेवढ्यात तिथे एक वयस्कर व्यक्ती आला. त्यांच्यासोबत त्यांची पत्नीही होती. ते म्हणाले, हॅलो प्रिया, मी तुमचा शेजारी आहे. मी माझ्या पत्नीसोबत आता तुमच्या शेजारी राहायला आलो आहे. आम्ही कालच आमचं सामान शिफ्ट केलं आहे. जर आम्हाला थोडीफार मदत लागली तर तू मदत करशील का? समोरून त्यांनी मला विनंती केली. त्यामुळे मी त्यांना म्हणाले की हो काका, माझी काही मदत लागली तर मला फक्त एक आवाज द्या. ते काका काकू मला स्वभावाने खूप चांगले वाटले होते. ते अगदी प्रेमाने माझ्याशी बोलले होते. झाडू मारून झाल्यावर मी माझ्या घरात गेले. तेव्हा मला अचानक एक गोष्ट आठवली की ते जोडपे मला पहिल्यांदा भेटले होते, तरी त्यांना माझं नाव कसं माहीत होतं. या विचाराने मी हैराण झाले होते. पुन्हा भेट झाल्यावर मी त्यांना ती गोष्ट विचारणार होते. संध्याकाळी पुन्हा माझी त्यांच्याशी भेट झाली. मी त्यांना त्यांचं नाव विचारल्यावर मला समजलं की त्यांचं नाव सुधाकर आहे. तेव्हा मी त्यांना म्हणाले की काका, आपण तर सकाळी पहिल्यांदाच भेटलो, तरी तुम्हाला माझं नाव कसं काय माहीत? तेव्हा त्यांनी सांगितलं की आमच्या घर मालकाने आम्हाला आधीच सांगितलं होतं की तुमच्या शेजारी प्रिया नावाची मुलगी राहते. ती अतिशय प्रेमळ स्वभावाची आहे. त्यामुळे तुझ्याकडे बघून मी समजलं होतो की तूच प्रिया असणार. तेव्हा माझा गैरसमज दूर झाला आणि मला समजलं की काकांना माझं नाव कसं माहीत झालं ते. त्या दिवशी रात्री माझा नवरा त्याच्या ऑफिसवरून घरी आला. तो माझ्यासाठी माझे आवडते पेढे घेऊन आला होता. त्यामुळे मी खूप आनंदी होते. आम्ही सोबत बसून जेवण केलं. जेवताना मी माझ्या नवऱ्याला माझ्यासोबत घडलेला तो नावाचा किस्सा सांगितला. तेव्हा तोही ती गोष्ट ऐकून हसू लागला. हसत हसतच त्याने मला सांगितलं की त्याचं आज प्रमोशन झालंय. दिनेशच्या प्रमोशनची बातमी ऐकून मी तर खूपच आनंदी झाले होते. माझा आनंद गगनात मावत नव्हता, कारण माझेही खूप मोठमोठी स्वप्न होते आणि दिनेशच्या प्रमोशनने हळूहळू माझे स्वप्न पूर्ण होणार होते. मी तेव्हा त्याला अभिनंदन करत आनंदाने मिठी मारली. त्या दिवशी रात्री मी खूप आनंदी होते. रात्री मी दिनेशला अगदी घट्ट मिठी मारून झोपले होते. परंतु सकाळी जेव्हा माझा डोळा उघडला तेव्हा तर मी अगदी चकित झाले होते, कारण मला हे समजत नव्हतं की मी नेमकी कोणाच्या घरात आहे. मी जेव्हा आजूबाजूला पाहिलं तेव्हा मला समजलं की मी शेजारच्या काकांच्या घरातील बेडरूममध्ये होते. मी झोपले तर माझ्या नवऱ्याच्या बेडरूममध्ये होते, पण सकाळी मला जाग काकांच्या रूममध्ये आली होती. माझ्यासोबत हे काय घडत होतं तेच मला समजत नव्हतं. तेव्हा मी खडबडून जागे झाले. समोर पाहिलं तर काका बेडच्या एका कोपऱ्याला बसलेले होते आणि ते माझ्याकडे वेगळ्याच पद्धतीने बघत होते. मला उठलेलं पाहून तेही बेडवरून उठून उभे राहिले. ते म्हणाले, प्रिया बेटा, तुला कसं वाटतंय आता? तेव्हा त्यांच्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर न देता मी त्यांना उलट प्रश्न विचारला की काका, मी तुमच्या घरात कसे आले? मी तर रात्री माझ्या घरी होते आणि मी इथे आलेली मलाही आठवत नाही. मी काकांना प्रश्न विचारत असताना ते त्या रूममधून बाहेर निघून गेले. मीही माझा अवतार व्यवस्थित करून पुन्हा माझ्या घरी गेले. मी जेव्हा माझ्या घरी गेले तेव्हा मी पाहिलं की माझा नवरा त्यावेळी घरी नव्हता. सकाळचे 10 वाजले होते, म्हणजे नक्कीच तो त्याच्या ऑफिसला गेला असणार. माझ्या डोक्यात दिवसभर तोच विचार चालू होता की नेमकं मी त्या काकांच्या घरी पोचले तरी कसे. मला त्यावेळी काही समजेनासं झालं होतं. दुपारचे जवळपास 2 वाजले होते. तेव्हा मी काकांना पुन्हा प्रश्न विचारण्यासाठी त्यांच्या घरी गेले. तेव्हा मला दिसलं की काकांचे त्यांच्या घरात कोचिंग क्लासेस चालू होते. काका त्यांच्या घरात शेअर मार्केटचे क्लासेस घ्यायचे. ते तरुण मुलांना शेअर मार्केट शिकवत होते. त्यामुळे त्यांना डिस्टर्ब न करता मी माझ्या घरी निघून आले. काकांनी तर कालच शिफ्ट केलं होतं आणि आज त्यांच्या घरी शेअर मार्केटचे क्लासेस कसं काय चालू झाले तेच मला समजत नव्हतं. पुन्हा 2 तासांनी मी त्यांच्या घरी गेले. तेव्हा माझं काकांशी बोलणं झालं. मी काकांना म्हणाले की काका, तुम्ही तर कालच इथे शिफ्ट झाला आहात, मग आज तुम्ही शेअर मार्केटचे क्लासेस कसं काय घेत आहात आणि एवढ्या लवकर तुम्हाला विद्यार्थी मिळाले तरी कसे? त्यावर काका म्हणाले की माझ्या मते आजकालच्या तरुण मुलांनी त्यांचा पैसा कुठेही वाया न घालवता तो शेअर मार्केटमध्ये गुंतवला पाहिजे,
जेणेकरून भविष्यात त्यांचा पैसा वाढीस लागेल आणि त्यांचं भविष्य ते सुरक्षित करू शकतील. प्रश्न आहे माझ्या विद्यार्थ्यांचा. तर ते विद्यार्थी माझे जुने विद्यार्थी आहेत. त्यांना जसं समजलं की मी ते शिफ्ट केलंय तसं ते पुन्हा माझ्याकडे क्लासेससाठी येऊ लागले. त्यांच्या बोलल्या बोलण्यात मी त्यांना विचारायचं विसरलेच की मी सकाळी त्यांच्या बेडरूममध्ये कशी काय आले होते. त्या दिवशी रात्री मला माझ्या नवऱ्याचा फोन आला. तो म्हणाला की आज मला रात्री घरी यायला उशीर होणार आहे. मी जरा कामात अडकलो आहे. त्या दिवशी तर मला माझ्या नवऱ्याला सगळ्या गोष्टी सांगायच्या होत्या, पण तो उशिरा घरी येणार म्हटल्यावर मी थोडी नाराज झाले होते. त्यावेळी संध्याकाळी काकांची पत्नी म्हणजे सुधा काकू घरी आल्या होत्या. त्या माझ्याशी गप्पा मारत बसल्या होत्या. सकाळी मी काकूंना त्यांच्या घरी पाहिलं नव्हतं, त्यामुळे त्यांना हा विषय माहीत आहे की नाही ते मला माहीत नव्हतं. त्यामुळे मी त्यांच्याशी त्या विषयावर काही बोलले नाही. काकू माझ्यासाठी मोतीचूरचे लाडू घेऊन आल्या होत्या. मला गोडाचा कुठलाही पदार्थ फार आवडायचा, त्यात मोतीचूरचे लाडू तर खूपच आवडायचे. त्यामुळे थोडाही विचार न करता मी लाडू खायला घेतला. तेव्हा खातच मी काकूंशी गप्पा मारत होते. काही वेळाने काकू त्यांच्या घरी जायला निघाल्या. त्या त्यांच्या घरी गेल्या तशी मला गुंगी येऊ लागली होती. थोड्या वेळाने मला चांगलीच गाढ झोप लागली. सकाळी मला जेव्हा जाग आली तेव्हा मी पुन्हा काकांच्याच बेडरूममध्ये होते आणि तेव्हा काका माझ्या पायाजवळ बसून काहीतरी करत होते. त्यांना बेडवर पाहून मला पुन्हा एकदा जोरात धक्का बसला होता. मी झटक्यात उठून बसले व जोरात ओरडले. तेव्हा मला काही समजत नव्हतं. मी धावतच आमच्या घरी आले. तेव्हा सकाळचे 11 वाजले होते. माझ्या पोटातही खूप दुखू लागलं होतं. मला आता हळूहळू आठवू लागलं होतं की गेले कित्येक दिवस माझं माझ्या नवऱ्याशी व्यवस्थित बोलणं झालं नव्हतं आणि आम्ही व्यवस्थित वेळही घालवला नव्हता. नक्कीच ते शेजारचे काका काकू माझ्यासोबत काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी मी माझ्या नवऱ्याला फोन लावला. तेव्हा तो माझा फोन काही उचलत नव्हता. माझ्या पोटात खूप दुखू लागलं होतं. नक्कीच माझ्यासोबत काहीतरी वेगळं झालं आहे असाच विचार माझ्या डोक्यात चालू होता. त्यावेळी मी पोटदुखीमुळे हैराण झाले होते. त्यामुळे मी माझ्या बेडवर अंग टाकलं आणि मला कधी झोप लागली मला समजलं नाही. जवळपास 2 तासांनी मला जाग आली होती. मला जेव्हा जाग आली तेव्हा मी पाहिलं सुधाकर काका माझ्या बेडरूममध्ये उभे होते. त्यांना पाहून तर माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली होती. त्यावेळी मी त्यांना म्हणाले, तुम्ही या वेळेला माझ्या बेडरूममध्ये काय करत आहात आणि तुम्ही घरात कसे आलात? तेव्हा ते म्हणाले, प्रिया बेटा, मी तर तुला जेवणाचं आमंत्रण द्यायला आलो होतो. तुझ्या घराचा दरवाजा मला उघडाच दिसला, त्यामुळे मी थेट घरात आलो. तेव्हा मला लक्षात आलं की मी थोड्या वेळापूर्वी घाईगडबडीत दरवाजा लावायचे विसरले होते. मला आता काकांवर संशय येऊ लागला होता. नक्कीच ते काका माझ्यासोबत काहीतरी चुकीचं करत होते हे तर आता मला लक्षात आलं होतं. कारण मला जेव्हाही जाग यायची तेव्हा काका माझ्या पायाजवळ बसलेले असायचे. तसंच कालही काकूंनी मला मोतीचूरचे लाडू आणून दिले होते आणि आज काका मला जेवणाचं आमंत्रण देत होते. खाण्यातून काहीतरी देऊन ते माझा फायदा उचलत होते. तेव्हाच मी त्यांना खडेबोल ऐकवू लागले. तेव्हा मी म्हणाले की काका, तुम्ही मला वेडी समजत आहात का? माझ्यासोबत तुम्ही व तुमची पत्नी काय करण्याचा प्रयत्न करत आहात ते मला चांगलंच समजले. मी आत्ताच पोलिसांना इथे बोलावते, कारण तुम्ही मी एकटे असल्याचा पुरेपूर फायदा उचलण्याचा प्रयत्न करत आहात. तेव्हा माझं बोलणं ऐकून काका ततमम करू लागले. त्यांच्या चेहऱ्यावर घाम फुटला होता आणि तेच बघून मला समजलं की यात नक्कीच काका काकूंचा वेगळाच हेतू आहे. तेव्हा मी माझा मोबाईल घेतला व पोलिसांना फोन लावू लागले. तेव्हा काकांनी माझा मोबाईल हिसकावला. ते म्हणाले, प्रिया बेटा, तुला सत्य काय आहे हे ऐकायचं असेल तर आधी तू शांत हो. काका पुढे म्हणाले, प्रिया बेटा, आम्ही तुझे शेजारी नसून तुझे आईवडील आहोत आणि तुझा नवरा नसून आपला भाडेकरी आहे. काही महिन्यांपूर्वी तुझं लग्न झालं होतं, पण लग्नाच्या महिन्याभरातच तुम्ही फिरायला गेले असताना तुमचा भयंकर अपघात झाला आणि त्यातच तू तुझ्या नवऱ्याला गमावलं. त्यावेळी तुझ्या डोक्यालाही मार लागला होता आणि तुझ्या नवऱ्याच्या आठवणीत तू पूर्णपणे वेड्यासारखी वागू लागली होतीस. जेव्हा मी तुला आपल्या घरी आणलं तेव्हा तू सारखी तुझ्या नवऱ्याच्या आठवणीत बसून असायची. तसंच तू आम्हालाही ओळखत नव्हती. पण जेव्हा आपल्या घरी दिनेश भाड्याने राहायला आला तेव्हा तू त्यालाच तुझा नवरा समजून बसलीस आणि तू त्याच्यासोबत राहू लागली. पण दिनेश हा तरुण होता. त्याला आम्ही या गोष्टी समजावल्या तेव्हा त्यानेही आमची साथ देण्यास होकार भरला. रात्री तू दिनेशच्या घरात जरी झोपत असली तरीही रात्री तो तुला आपल्या घरी सोडून जायचा. काही दिवस तर तुला तेही लक्षात राहत नव्हतं, पण आता तुला मागच्या 2-3 दिवसांपूर्वीच्या गोष्टी आठवत आहेत. म्हणजेच तुझी स्मृती आता परत येत आहे. जसजसं काका मला सांगत होते मला काही गोष्टी आठवू लागल्या होत्या. मला आता हळूहळू समजलं होतं की मी ज्यांना काका म्हणत होते आणि ज्यांच्यावर संशय घेत होते ते खरं तर माझे बाबा होते.
पुढे ते म्हणाले, प्रिया बेटा, तुझी आई आणि मी तुला सतत जेवणाचं आमंत्रण देऊन किंवा तुझ्या आवडीचे पदार्थ देऊन तुला त्यातून औषध देत होतो आणि त्या औषधामुळे तुझी पोटदुखी वाढली होती. हे तर आम्हालाही माहीत होतं, पण तू त्याचा वेगळाच अर्थ काढलास आणि मला थेट पोलिसात देण्याची भाषा करू लागलीस. पण खरं तर ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे, कारण तुला आता बऱ्याचशा गोष्टी आठवू लागल्या आहेत. तेव्हा मी झटक्यातच बाबांना जोरात मिठी मारली, कारण मला सगळं आठवलं होतं. माझं काही महिन्यांपूर्वी लग्न झालं होतं. माझा नवरा खूप प्रेमळ स्वभावाचा होता. मला माझा योग्य जीवनसाथी भेटल्यामुळे मी खूप खुश होते, पण त्याला असा अचानक गमावण्याचा विचार मी करू शकत नव्हते. त्यामुळेच माझ्या डोक्यावर गंभीर परिणाम झाला होता. तेव्हा मी काकांची म्हणजेच माझ्या बाबांची माफी मागितली. तेवढ्यातच तिथे आई आणि दिनेश आला. मी तेव्हा दिनेशलाही धन्यवाद म्हणाले. एका बाजूला मला थोडं वाईट वाटत होतं, कारण मी माझा चांगला जीवनसाथी गमावला होता. पण दुसऱ्या बाजूला दिनेशने म्हणजेच आमच्या भाडेकरूने माझा सांभाळ खूप व्यवस्थित केला होता. तेव्हाच मी स्वतःहून आईबाबांसमोरच दिनेशला लग्नासाठी विचारणा केली. तेव्हा त्यानेही आईबाबांच्या संमतीने मला होकार कळवला, कारण दिनेशही माझ्या पहिल्या नवऱ्यासारखाच अगदी प्रेमळ होता. त्याने कोणताही विचार न करता फक्त माझ्या आईबाबांच्या शब्दाचा मान ठेवून माझी जबाबदारी उचलली होती. त्यामुळे नकळत का होईना माझ्या वेडसरपणामुळे मला पुन्हा एकदा नवीन जीवनसाथी मिळाला होता. मंडळी, काही वेळा काही गोष्टी अशा घडतात की त्याची आपल्याला कल्पनाही नसते. पण एक गोष्ट खरी आहे की जीवन कोणासाठीच थांबत नाही. त्यामुळे जसा प्रियाने विचार करून योग्य तो निर्णय घेतला तो अगदी योग्य आहे, कारण त्या निर्णयाने तिचा पुन्हा एकदा सुखी संसार चालू झाला आणि ती पुन्हा एकदा पतिव्रता झाली. मंडळी, कशी वाटली ही कथा? ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. ऐकत रहा मनाचे बोल.